पप्पा हे गाईनं तर तालच मानला. शेजाऱ्याचा गजरा आणला की कॅटल्याने दूध द्यायली आणि आमचं कुठं टाकलं की दुधाचा बेपत्ता. काय करावं काय नाही. बाबू या गाईचे दूध काढूत का त्यातली दूध बापा हे शेजाऱ्याचा तारा आणले दूधच काढू देणार झाली की रे. मग आपण मी आणू का जाऊन त्या काकाचं चालू हा त्या भगवान पाटलाचा आण रे. बोलून आणतो हो चोरून आण. चला मग आणू तर बाबाने दिली तो काय सुधरून की सुधरून होती ठेवटा नुसतं कुठार टाकाने चक वाळून गेली आता काय जराशी मास राहिलं नाही काय काय ती अजिबीला हाड आहे काय. आणलं तसं चोपडी तेल पल्ली की किती लोट झाले ते नुसतं कुठार टाकायला हिरवं आहे का तिला नावाला तरी ताराचा दुसऱ्याचा चोरून आणून टाकायला दररोज कार्त्याला अर्धा अंग राहिलं नाही. याचा चारा चोरून आण त्याचा चारा चोरून आण त्याच्याशिवाय काय. तुमच्या खानदानीला सवय ते चोरून आणायची जरा आमच्या टाका ना आपला वावरात चारा जरा कवाच झालं चापलेपणा करू नको. जरा भाजी भाकरीचं फाय नाही करतो जातो हा नाही. खायला जरा शाना हिरवा जरा कोटून चक वाळून चालली हो खूप छान यास. बघण्या इथू किड्याचं सुतानं फावून घे रे. हो बापा हळून घे रे इकडी तिकडी फावून. कोणी याचं वय. आणि तुम्ही तर म्हणला की तुम्ही 1000 भूत मालता काय आता बघून घेऊ त्याच्या येऊ द्या त्याला अबे चोरून चाराने आल्याला 1000 भूत काय करणार आता इथं. बघण्या हा भगवान पाटील आला रे बापा. आता आपलं काही खरं नो. आता मेल्या 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 रे आपू. बोला बोला